च्या सूचना सुद्धा आजच विभागाला दिल्या जातील। धन्यवाद। सभापती महोदय, धन्यवाद। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ह्यामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांकडेच रोजच्या रोज लोक येत असतात हे प्रश्न घेऊन। माझा या निमित्ताने दोन प्रश्न आहेत। एक तर हे भाडेकरू अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करायला जातात, प्रायव्हेटली पण करून घेतात, त्याच्यात पैसे घालवतात आणि प्लस मग म्हाडा काय म्हणते की हे प्रायव्हेट ऑडिटरनी केलेलं आहे, मग तुम्ही आमच्या ऑडिटरकडनं करून घ्या। आणि अशा अनेक घटना माझ्या समोर आलेल्या आहेत की ऑडिटर येतो पण तो कोणाला भेटला माहीत नाही, कसल्या तपासण्या केल्या माहीत नाही, सॅम्पल घेतलं का भिंतींचं, का प्लॅस्टर लूज झालंय, का गर्डर गजलेले आहेत, काही सॅम्पल घेत नाही, फक्त बाहेरून बघतात बिल्डिंग आणि निघून जातात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, मी ऑडिटरच्या बद्दल बोलतेय। परत सांगते का? नाही, माझा देखील सेस इमारतीमध्ये जन्म झालेला आहे म्हणून मी बोलते त्याच्याबद्दल। म्हणजे असं मग माझ्याकडे बघून बोला। तर माझा प्रश्न हा आहे की ऑडिटर जे आहेत ते अनेकदा येतात, बाहेरून बिल्डिंग बघून निघून जातात, कोणत्याही प्रकारचं सॅम्पल घेत नाही किंवा अत्याधुनिक पद्धतीने त्याचं ऑडिट करत नाही की भिंत खरंच पोकळ झाली आहे का, गर्डर गंजले का, हे काही बघायला येत नाही। हा पहिला प्रश्न आहे की ऑडिट नेमकी प्रायव्हेटली मान्य करणार की म्हाडा करणार की अजून कोण करणार। दुसरा माझा प्रश्न आहे की अनेक मालक असतात एखाद्या जुन्या इमारतीला आणि 4-4, 5-5 मालक आहेत, त्यांच्यात आपापसात भांडणं असतात आणि सोसायटी ते जर का चाल रिडेव्हलपमेंटला गेली तर एक जण सही करतो, दुसरा अडवून ठेवतो, तिसरा परत करत नाही। तर यामध्ये आपण कोणतं सोल्युशन काढणार? कारण एखादा मालक परदेशात असतो, तो म्हणतो मी आता येऊ शकत नाही, एखादा जर्मनीला आहे, एक अमेरिकेला आहे, जर का 4 मालक असतील ते येतील कधी आणि सह्या करतील कधी? आणि याच्यामुळे अनेक वेळा पुनर्विकास रखडलेला आहे। याच्याबद्दल उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं। धन्यवाद। सभापती महोदय, सन्माननीय मनीषाताई कायंदेंनी दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की स्ट्रक्चरल ऑडिट जे केलं जातं त्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये पागडीधारक करतात किंवा चाळ मालक करतात आणि परत एकदा म्हाडाकडनं ते करावं लागतं। तर सन्माननीय सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की म्हाडाने एक पॅनल ऑफ ऑडिटर्स हे ऑलरेडी त्याचं नोटिफाय केलेलं आहे आणि पॅनल ऑफ ऑडिटर्सकडनं तुम्ही एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं, किती टक्के धोकादायक इमारत आहे हे पॅनल ऑफ ऑडिटर्सने डिक्लेअर केले की ते म्हाडाला एक ठिकाणी ॲक्सेप्ट करावं लागतं। त्याच्यासाठी खाजगी ऑडिट सोसायटीने किंवा मालकाने करण्याची आवश्यकता नाही, नंबर 1। आणि सन्मान्य सदस्याने जे सांगितले की 4 मालक असतात, एक अमेरिकेला राहतो, एक कुठं दुसरीकडे राहतो, त्यांच्या सह्या मिळत नाहीत, तर त्याच्यासाठी 33/7 जो या ठिकाणी आपण केलेला आहे, 51% जर भाडेकरूंनी किंवा 51% मालकांनी सुद्धा जर त्याला संमती दिली आणि आपण जो नवीन नियम केला, पहिली आपण 3 महिन्याची संधी देतो मालकांना, 3 महिने का 6 महिन्याची संधी देतो आपण मालकांना, त्याच्यानंतर आपण पुढं आपले पागडीधारक भाडेकरूंना किंवा त्यांचा जो रहिवासी संघ केलेला असतो त्या रहिवासी संघांना देतो आणि त्याच्यानंतर आपण म्हणलो होतं म्हाडाकडे या ठिकाणी ती संधी घेतो। त्यामुळं त्यांनी जर मुदतीमध्ये तुझा अमेरिकेला राहू दे नाही तर आणि जगाच्या पाठीवर कुठं राहू दे, 6 महिन्याची मुदत संपली की आपण त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही, आपण भाडेकरूंच्या संस्थेला किंवा रहिवासी संघाला या ठिकाणी देतो। ताई, मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की या संदर्भामध्ये आदरणीय गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अत्यंत संवेदनशील आहेत। सातत्यानं जे प्रश्न अधिवेशनामध्ये होतात, ज्याला आम्ही या ठिकाणी त्यांच्या वतीनं उत्तरं देतो, त्या प्रत्येकाचं ब्रीफिंग अधिवेशन संपल्यावर ते आमच्याकडनं घेत असतात। आम्ही दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त सुद्धा त्यांना जर अधिक प्रभावीपणे काही इन्स्ट्रक्शन्स डिपार्टमेंटला द्यायचे असतील तर त्या भाडेकरूंच्या रहिवाशांच्या बाजूने देण्याचं काम सुद्धा ते करत असतात। आपण ज्या सूचना केलेल्या आहेत की दिरंगाई होणार नाही आणि त्या संदर्भामध्ये सुरक्षित घरं ही मुदतीमध्ये मिळाली पाहिजेत, या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना शासन करते। काही त्याच्यामध्ये त्रुटी आपण दाखवल्या तशा जर असतील तर त्या सुद्धा नक्की सुधारल्या जातील। सुनीलजी, सर्वप्रथम आपण तालिकेवर आलात, आपलं अभिनंदन। क्या बात आहे। आणि योगायोग आहे की ज्या जुन्या इमारती आज जो विषय सुरू आहे